दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस, खांदे कोपरे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. यातूनच आपण करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 35 ते 40 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक्स. असे आपल्याला 35 ते 40 स्ट्रोक्स द्यायचे आहेत. सुरुवात करायची. सावकाश कृती थांबवायची. कपालभातीनंतर येणारी श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. सावकाश डोळे उघडायचे आणि समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. आपण करत आहोत नेत्रशुद्धी. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्यावरची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण होणारी किरण स्थिर नजरेने आपण आपल्या मनामध्ये साठवून घेत आहोत. अकार, उकार आणि मकार असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप असा हा ओम. कालातीत, त्रिगुणातीत. सावकाश डोळे बंद करून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. अंतर्त्राटक. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा ओम अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचे विचार, ओमचं स्मरण आणि ओमचं चिंतन संपूर्णपणे ओममय होण्याचा प्रयत्न. मनातील विचारांची गती कमी होण्याकरता, साधनेकडे आपलं मन एकरूप होण्याकरता आपण करत आहोत त्राटक, नेत्रशुद्धी. करूया वाणीशुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पटीतला असेल, अकार लांबवलेला. याकरिता एक भरपूर श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला, अकार मकार समसम प्रमाणात. या उच्चाराकरिता एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत उच्चार ओ. तिसरा उच्चार मकार लांबवलेला. वैखरी वाणीतला. याकरिता पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. चौथा उच्चार हा मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नाही. बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा उच्चार. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार
काही क्षण शांत प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया. चित्त ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास थेट डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास भरून घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे बंद. एक दृष्टी ओम कडे. हरी. दोन्ही पाय सोबत. आजपासून आपण प्रत्येक सिस्टीम वरती योग साधना करणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे ब्रेन. म्हणजे मेंदूशी आधारित जेवढ्या काही ज्या साधना आहेत किंवा जेवढी काही आसनं आहेत जी मेंदूचा आपल्या रक्तप्रवाह करतात तर ती आजपासून आपण करणार आहोत. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय समोर. हात सुद्धा समोर. आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही हात पाय समोर. आणि आता श्वास घेत आपल्याला आपली मान, पावलं आणि आपले हात थोडेसे मागे घ्यायचे आहेत. बघा या प्रकारे. आणि श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत. सावकाश प्रती थांबूया. आता दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. हाताच्या मुठी वळून घ्या. आणि आता आपल्या हाताच्या मुठी पहिल्यांदा आपण आतून बाहेर करणार आहोत एकत्रित. बघा या प्रकारे गोल फिरवायचे आहे. मनगटापासून मुठी आणि अँकल पासून पाऊल. 1 2 3 4 5. आणि आता बाहेरून आत. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हात खाली. मान मध्ये सैलसर सोडून द्या. थोडा वेळ विश्रांती. आणि आता पद्मासन करता. पद्मासन किंवा साधी मांडी जे जमेल ते. आता आजचा विषय आहे आपला ब्रेन. म्हणजे आपल्याला आपलं न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. आपल्याला ब्रेनशी आपलं कोऑर्डिनेशन करायचं. तर सुरुवातीला काय करूया. डावा हात डोक्यावर ठेवा. डावा हात डोक्यावर. उजवा हात आपल्या छातीवर. आता जो हात आपल्या डोक्यावर आहे तो थोडासा असा टॅपिंग करायचा आहे आणि उजवा हात असा गोल गोल फिरवायचा आहे छातीवर. बघा होतोय का. वरचा हात आपल्याला असं असं थोडं थोडं टॅपिंग करायचं आहे आणि खालचा जो हात आहे तो आपल्याला असा गोलाकार फिरवायचा आहे. बघा एकत्रित आपल्याला होतंय का बघा. कारण की हे आपण थोडस ब्रेनशी कोऑर्डिनेशन करतोय. बरोबर. आणि आता दुसरा हात डोक्यावर ठेवा आणि तो आपल्याला गोल गोल फिरवायचा आहे. आता उजवा हात डोक्यावर. तो आता गोल गोल फिरवायचा. हा. आणि हा हात थोडासा टॅपिंग करायचा आहे. बघा होतोय का. हा हात गोल गोल फिरवायचा आणि दुसरा हात आपल्याला टॅपिंग करायचा आहे. बरोबर. ठीक आहे. सावकाश हात खाली. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे बंद. लक्ष श्वासाकडे. आणि आता आपण करणार आहोत थोडस आपल्या जिभेची सूक्ष्म व्यायाम आधी करून घेऊया. जीभ जास्तीत जास्त बाहेर करायची आहे. जास्तीत जास्त बाहेर आतमध्ये. त्यासाठी एका नजर आपली एका बिंदूकडे स्थिर करून घ्यायची आहे. जीभ जास्तीत जास्त बाहेर. आतमध्ये. बाहेर. आतमध्ये.
आणि आता जिभेचा शेंडा जास्तीत जास्त उजवीकडे आणि डावीकडे फिरवून घ्यायचा आहे. जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि एकदा उजवीकडे आणि डावीकडे. लक्ष आपल्या जिभेच्या शेंड्याकडे आहे. 4 ते 5 वेळेला आपल्याला ही कृती करायची. पुन्हा मध्यभागी. तर जिभेचा जो शेंडा आहे तो जास्तीत जास्त नाकाच्या शेंड्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. बघा या प्रकारे. नजर आपली जिभेच्या शेंड्याकडे असेल. आपण हे जे सगळं करतोय हे ह्या सगळ्याचं कनेक्शन जे आहे ते आपल्या मेंदूशी असतं. म्हणून आपण ह्या कृती करतोय. आपल्याला नंतर काही वयानंतर आपल्याला थोडासा अल्झायमरचा म्हणजे थोडासा विसराळूपणाचा त्रास होतो. तर तो कमी होण्याकरता, आपली स्मरणशक्ती चांगली राहण्याकरता आपण हे सगळे प्रकार करतोय. घरात लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा नक्की करायला सांगा. म्हणजे जरी हे साधे सोपे प्रकार वाटत असले तरीही त्याचा जो फायदा आहे तो खूप चांगला असतो. ठीक आहे. आणि आता जीभ जास्तीत जास्त पुढे आपल्याला एकदा उजवीकडे डावीकडे अशी करून घ्यायची. जास्तीत जास्त पुढे आणायची, जास्तीत जास्त. हा. आणि एकदा उजवीकडे डावीकडे. लक्ष आपल्या जिभेच्या शेंड्यात. 4 ते 5 वेळा झाल्यावर आता जीभ जास्तीत जास्त नाकाच्या शेंड्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. 3 ते 4 वेळा. ज्यांची जीभ मोठी असते ती जाते आपोआप नाकाच्या शेंड्यापर्यंत. अवकाशवृत्ती थांबवायची आहे. आणि आता एकदा उजवा गाल फुगवायचा आणि एकदा डावा गाल. एकदा उजवा गाल आणि एकदा डावा. एकदा उजवा, एकदा डावा. गाल आपल्याला फुगवायचे म्हणजे हवा आतमध्ये फुगून घ्यायची या प्रकारे. बरोबर बरोबर. बरोबर. आणि आता आपल्याला जसं आपण नाक मुरडतो त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. एकदा उजवीकडे आणि डावीकडे. नाक मुरडतो म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही त्याप्रमाणे आपण जी कृती करतो ती. बघा इकडे. बरोबर. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. बरोबर. सावकाश कृती थांबवायची. आता आपल्या दोन्ही हाताच्या चिमटी करायच्या. दोन्ही हाताच्या चिमटी करायच्या आणि त्या आपल्या आपला जो भुवई आहे, आपली भुवई आहे तिकडे त्या अशा चेपायचे. चिमटीने पूर्ण भुवई जी आहे ती अशी चेपायची. स्टार्टिंग टू एंड. डोळे बंद करायचे आणि पूर्णपणे ती भुवई आहे ती जिथून सुरू होते आणि जिथे तिचा शेवट आहे तिकडे ती अशी चेपायची आहे 5 ते 6 वेळेला. 5 ते 6 वेळा झाल्यावरती आपलं पहिलं बोट आहे ते भुवईचा जिथून सुरू होते तिथे घेऊन जायचंय आणि ते दाबत दाबत भुवई जिथे संपते तिथे न्यायचंय. तिथे थोडंसं दाबायचंय आणि असं गोलाकार फिरवायचं. पुन्हा एकदा तिथे भुवई जिथून स्टार्ट होते तिथून आपल्याला दाबत दाबत शेवटला येऊन तिथे थोडंसं प्रेस करायचं आणि असं गोलाकार फिरवायचं. असं अजून 3 ते 4 वेळेला करायचंय. पहिलं बोट आहे त्या पहिल्या बोटाने आपण ही कृती करतोय. थोडंसं प्रेशर आणायचं आणि जिथे भुवई संपते तिथे थोडासा दाब द्यायचा आणि गोलाकार फिरवायचा. 3 ते 4 वेळेला ही कृती करून घ्यायची आपली आपण. कृती थांबायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. आणि पद्मासन अर्ध पद्मासन आपण जे घातलंय आता तिथून आपण करणार आहोत योग मुद्रा. योग मुद्रेमध्ये आज आपल्याला एक थोडंसं व्हेरिएशन करायचंय. बघून घ्या कसं केलं जातं. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं, श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पुढे झुकायचं. आधी एक व्हेरिएशन दाखवते ते बघून घ्या आणि मग एकत्रित करू. आपण कपाळ
जमिनीवर येईल आणि त्यानंतर आपण थोडस आपल्या टाळूला मसाज करणार आहोत. म्हणजे एकदा टाळूचा भाग जमिनीवर, एकदा कपाळ जमिनीवर, टाळूचा भाग आणि कपाळ. दुसरं म्हणजे आपल्याला एकदा आपला डावा कान जमिनीवर आणायचा आहे, परत कपाळ मध्यभागी, मग उजवा कान जमिनीवर. असं आपल्याला 3 ते 4 वेळा करायचंय. आणि त्यानंतर मध्यभागी तिसरं म्हणजे आपल्याला कपाळ जे आहे ते हळूहळू उजव्या गुडघ्याकडे एकदा घेऊन जायचं, सरकत सरकत जमिनीला घासत घासत, मग पुन्हा मध्यभागी आणि मग डाव्या गुडघ्याकडे. असं आपल्याला 3 प्रकारे ही योग मुद्रा करायची. आणि उलट चाल करताना सावकाश वर. ठीक आहे, लक्षात आलंय कसं करायचं? सुरुवात करूया. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. आवाज येतोय ना बरोबर? एका हाताने दुसऱ्या हातात मनगट पकडलंय. ठीक आहे. पाठकाणा मान सरळ, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची आहे. कपाळ जमिनीवर. अंतिम स्थितीमध्ये खांदे कोपरं शिथिल. आणि आता एकदा टाळूचा भाग जमिनीवर येईल, एकदा कपाळ, टाळूचा भाग, कपाळ, पुन्हा एकदा लास्ट राऊंड टाळूचा भाग आणि कपाळ. आणि आता मध्यभागी आल्यानंतर सावकाश आपला डावा कान जमिनीकडे न्यायचा आहे, कपाळ आपलं उजवीकडे असेल, मग उजवा कान जमिनीकडे असेल, कपाळ आपलं डावीकडे असेल. असं आपल्याला थोडस जमिनीला घासत घासत ही कृती करायची आहे. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. सावकाश कृती थांबवायची. पुन्हा कपाळ आपलं मध्यभागी आहे. आता जमिनीला घासत घासत कपाळ एकदा उजव्या गुडघ्याकडे जाईल, मध्यभागी, मग डाव्या गुडघ्याकडे, मध्यभागी. अजून एकदा कृती करूया. एकदा उजव्या गुडघ्याकडे कपाळ जमिनीला घासत घासत, सावकाश मध्यभागी, मग डाव्या गुडघ्याकडे जमिनीला घासत घासत आणि सावकाश मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर पुन्हा एकदा हाताची पकड घट्ट करायची आणि श्वास भरून घेत घेत कमरेतनं सर. अगदी सावकाश कमरेतनं सर. दोन्ही हात गुडघ्यावर सरळ व्हायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर. बरोबर. डोळे बंद. आणि आता आपला रक्तप्रवाह जो आपल्या मेंदूच्या दिशेने, डोक्याच्या दिशेने होत होता, तो आता पुन्हा एकदा पूर्ववत होतोय, त्याची जाणीव. आणि आपण जे आता पद्मासन घातलंय ते सोडून द्यायचं. दोन्ही पाय समोर आणि विश्राम. मान मागे सैल सोडून विश्राम. करूया जानुशिरासन. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत पुढे झुकायला सुरुवात. दोन्ही पाय, दोन्ही हात आपले घासत घासत बरोबर डाव्या पायाचं पाऊल किंवा बोट पकडायचा प्रयत्न. आणि आता कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न आपापल्या क्षमतेने. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, डावा पाय सरळ आहे, दोन्ही हाताची बोटं जमिनीकडे सैलसर सोडून घ्यायची आणि पूर्णपणे श्वासाची सावकाश उलट चाल. तिथल्या तिथेच सर. तिथल्या तिथेच सर. उजवा पाय सरळ करायचा, मग डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचा आहे. उजवा पाय सरळ आहे, डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावलंय. दोन्ही हात आता आपल्या उजव्या मांडीवर आहे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत पुढे झुकायला सुरुवात करा. बरोबर. कमरेतनं पुढे झुकायचंय आणि त्यानंतर कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. दोन्ही हाताची कोपरं जमिनीकडे सैलसर सोडून द्यायची आहे. पूर्णपणे श्वासाची 1 ते 2 श्वास थांबूया. 1 2 3 4 5
4 3 2 1 उलट चाल तिथल्या तिथे सरळ डावा पाय सरळ विश्राम दोन्ही पाय मध्यंतर मान मागे सैल सोडून द्यायचे विश्राम आणि आता आपण विधिवत वज्रासन करून घ्यायचंय त्याआधी आपल्याकडे एखादं नॅपकिन जवळपास असेल तर तो घ्यायचा आहे नॅपकिन एखादं जवळपास घ्यायचंय आणि आता एका पायाने वज्रासन करून घ्यायचं वज्रासन केलं वज्रासनामध्ये स्थित दोन्ही हात आपल्या मांड्यांवर असतील गुडघ्यांपासून थोडेसे लांब डोळे बंद आणि बंद डोळ्यांनी आता पूर्ण आकृतीमध्ये तपासून पाहायचंय पाठकणा मान सरळ आहे हनुवटी जमिनीला समांतर आहे खांदे कोपर शिथिल आहे आपल्या सीटचा भाग हा दोन्ही टाचांच्या मध्ये आहे दोन्ही पायांची अंगठे एकमेकांना जुळलेल्या स्थितीत आहे डोळे अंगत मिटलेले आहेत जाणीव पूर्णपणे श्वासाची आणि आता आपण करणार आहोत भूशिरासन जी आपण नॅपकिनची नॅपकिन घेतला त्याची घडी करायची आहे आणि ती आपल्या गुडघ्याच्या समोर ठेवायची गुडघ्याच्या समोर साधारण 2 ते 3 इंच लांब असेल ही बघा गुडघ्याच्या समोर आता ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे म्हणजे चक्कर येते किंवा हृदयविकाराचा त्रास आहे ब्लड प्रेशर जास्त आहे त्यांनी आता ही कृती करणं टाळायचं कारण की पुन्हा एकदा रक्तप्रवाह हा आपल्या डोक्याच्या दिशेने होतो हृदयाच्या दिशेने होतो त्यामुळे ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास आहे त्यांनी भूशिरासन करणं टाळायचं बाकी आपण एकत्रित करूया नॅपकिनची वडी ठेवली गुडघ्याच्या इथे आणि आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा दोन्ही हातांची बोटं हा आणि आता आपल्या हाताची जी कोपरं आहे ती गुडघ्याला लावून घ्यायची आहे हाताची कोपरं गुडघ्याला लावून घ्या हा आणि हाताची जी पकड आहे ती आता नॅपकिनच्या थोडीशी मागे आलेली आहे आणि थोडंसं नॅपकिन आता ऍडजस्ट करायचं आपल्याला आणि आता आपला टाळूचा भाग या नॅपकिनवर ठेवायचा टाळूचा भाग नॅपकिनवर सीटचा भाग न उचलता आपण टाळूचा भाग नॅपकिनवर ठेवलाय आणि आता आपल्याला सीटचा भाग थोडासा वर उचलायचा आहे दोन्ही पावलं आहेत त्यांचा स्टँड करायचा म्हणजे टाचा सिलिंगच्या दिशेला असतील दोन्ही पावलांच्या आणि पायाची बोटं जमिनीवर असतील आणि आता सावकाश गुडघ्यातनं सरळ व्हायचं गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करायचे आणि पावलं जास्तीत जास्त डोक्याकडे आणण्याचा प्रयत्न करा आपापल्या क्षमतेने दोन्ही हातांची कोपरं जमिनीवरच दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ पुन्हा एकदा आपल्या डोक्याच्या इथे टाळूच्या इथे जो प्रेशर येतोय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न रक्तप्रवाह हृदयाच्या इथे डोक्याच्या इथे होतोय त्याकडे लक्ष भूशिरासन म्हणजे आपलं संपूर्ण जे टाळूचा भाग आहे हा जमिनीवर आहे अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद ठेवण्याचा प्रयत्न जाणीव संपूर्णपणे श्वासाची उलट चाल करताना गुडघे पहिल्यांदा तिथल्या तिथेच गुडघे जमिनीवर टेकवायचे तिथल्या तिथेच गुडघे जमिनीवर पावलं जमिनीच्या दिशेने फ्लॅट दोन्ही पाय जोडून घ्या आणि आता सीटचा भाग आपल्या टाचांवर येऊ दे इथे थोडा वेळ थांबा कपाळ जमिनीवर येऊ दे दोन्ही हातांची पकड आहे ती सोडून द्या दोन्ही हाताची कोपरं जी आहेत ती गुडघ्याच्या सरळ रेषेत येतील हाताचे पंजे चेहऱ्याच्या सरळ रेषेत येतील आणि आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न जाणीव पूर्णपणे श्वासाची पोटावर आलेला दाब पाठकणावर असलेला ताण त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आणि सावकाश तिथल्या तिथे सरळ सावकाश तिथल्या तिथे सरळ छान दोन्ही हात मांड्यांवर डोळे बंद
आपण जे भूशिरासन केलं त्यामुळे आपल्या पूर्ण शरीरामध्ये जो काही बदल झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. सावकाश एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन, वज्रासन जे आपण घातलं ते सोडून द्यायचं आहे. एकेका पायाने वज्रासन सोडून द्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचं. सावकाश उभं राहायचं. आता ही पुढची जी आसनं आहेत इथे तुमचं छोटू जर असेल बरोबर चालेल. म्हणजे लहान मुलांसाठी पुन्हा एकदा ही पुढची आसनं अतिशय उपयोगी आहे. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आणि बॅलन्स सांभाळण्यासाठी. त्याचबरोबर आपल्याला मेंदूची आपली कार्यक्षमता चांगली करायची आहे. त्यासाठी ही पुढची आसनं लहान मुलांसाठी अतिशय लाभदायक आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. मान मागे सैल करून द्यायची आहे. विश्रांती. आता दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा हात वर न्यायचा आहे. डावा पाय मागे असेल. डावा पाय मागे, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, डावा पाय मागे आणि मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर, उजवा पाय मागे, उजवा पाय मागे. असं आपल्याला थोडस जलद करायचं. डायनामिक कृती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. सावकाश कृती थांबवायचे. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. बरोबर. आणि आता कमरेतून पुढे सुद्धा हात जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. आणि आता एकदा उजवीकडे डावीकडे जसा घड्याळाचा लंबक फिरतो उजवीकडे डावीकडे तसा आता आपण हे फिरतोय. घड्याळाच्या लंबकाप्रमाणे आपलं वरचं शरीर जे आहे ते घड्याळ आहे आणि आपले दोन हात म्हणजे त्या घड्याळाचा लंबक आहे. तो जसा इकडून तिकडे फिरतो उजवीकडे डावीकडे त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. पूर्ण फिरू नका. फक्त आपल्या हातच फिरवा. बाकीचं आपलं संपूर्ण शरीर तसं स्थिर केलं. बघा. हा आत्ता तस बरोबर. परफेक्ट. बरोबर. छान. हा त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. मध्यभागी आल्यावर सावकाश थांबायचंय आणि आता थोडस पुढे मागे हालचाल करायची. फक्त हाताची हालचाल असेल. हा बरोबर. बरोबर. सावकाश कृती थांबवायची आणि कमरेतनं सरळ सरळ. पायांमध्ये अंतर कमी करायचं. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातनं सरळ असतील. आता नजर जी आहे ही समोर एका बिंदूकडे स्थिर करून घ्या आणि सावकाश आपला उजवा पाय 90 अंशापर्यंत वर उचलून घ्या. उजवा पाय 90 अंशापर्यंत वर फोल्ड करून घ्यायचा. उजवा पाय. बरोबर. हा पुन्हा नजर जी आहे ती आपली समोर आहे. आणि आता सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. खूप छान. नजर आपली समोर असेल एका बिंदूकडे स्थिर करून घ्यायची आहे. आपण करतोय एक पाद तुलासन. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. खूप सुंदर. आणि आता सावकाश उजवा पाय मागे न्या. उजवा पाय मागे. उजवा पाय मागे न्या सरळ. हा आणि आता कमरेतनं पुढे झुका. कमरेतनं पुढे झुका. बरोबर. छान. दोन्ही हात समोर येतील. खूप सुंदर. पुन्हा एकदा नजर आपली समोर एका बिंदूकडे स्थिर करा. खूप छान. आणि सावकाश उलटसाल. दोन्ही हात वर, पाय खाली आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली. परफेक्ट. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. डावा पाय 90 अंश आणि तो फोल्ड करायचा आहे. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता डावा पाय जो आपला फोल्ड आहे तो आता मागे न्यायचा आहे आणि कमरेतनं थोडंसं पुढे झुकायचं.
दोन्ही हात आपले समोर असतील. खूप छान, बरोबर. डावा पाय आपल्या पूर्ण पायाचा काटकोन होईल एवढा आपल्याला डावा पाय वरती उचलून घ्यायचा आहे जमिनीपासून. एक पादतोलासन आपण करतोय. खूप सुंदर. जाणीव पूर्णपणे श्वासाची. आणि सावकाश उलट चाल, तिथल्या तिथे सरळ किंवा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊ, श्वास सोडत दोन्ही हात खाली. विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आपण करूया ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि तो क्रॉस करून डाव्या खांद्यावर ठेवा. क्रॉस करून मागून डाव्या खांद्यावर, बरोबर. डावा हात वर आणि क्रॉस करून मागून उजव्या खांद्यावर. नजर आपली समोर असेल. आणि आता श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन्ही हात खाली. विश्राम. वृक्षासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता उजवा पाय सावकाश फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि श्वास घेत घेत हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडाचा स्पर्श दोन्ही कानांनी. नजर पुन्हा एकदा आपली समोर असेल, एका बिंदूकडे स्थिर. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. उत्साह वाढवणार, मनाची मरगळ कमी करणार असं हे वृक्षासन. त्याचबरोबर आपल्या मेंदूशी आपला रक्तप्रवाह, आपलं कोऑर्डिनेशन साधणार असे हे वृक्षासन. लहान मुलांसाठी अतिशय लाभदायक, उंची वृद्धीसाठी अतिशय लाभदायक. आणि आता उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत नाक, सॉरी, कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाठी येतील. उजवा पाय सरळ. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून ठेवूया, बरोबर. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती आपल्या छातीजवळ. आणि आता सावकाश जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडाचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. एक दीर्घ श्वसन, खोलवर भरपूर श्वास भरून घ्यायचा. संत गतीने श्वास सोडून जायचा. खूप छान. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स साधणार असे वृक्षासन आपण केलंय. आणि आता उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत कपाळ, नाक, हनुवटी असं करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, पाय सरळ. विश्रांती. छान. मान मागे सैल सोडून जायची आहे. विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या थोडस पुढे येऊन उभं राहूया. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, डोळे बंद. मनोमन उगवता सूर्य पाहण्याचा प्रयत्न. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन. दोन हस्त उत्तानासन. तीन हस्तपादासन. चार उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. उजवा पाय मागे घ्या. हा, बरोबर. उजवा गुडघा जमिनीकडे जाऊ दे, बरोबर. छान. पाच डावा पाय मागे पर्वतासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत.
नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे आहे. टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. पाय मात्र आपले गुडघ्यातनं सरळ आहेत. 6 साष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. तिथल्या तिथेच पुन्हा एकदा पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून 3दा आपल्याला हे सूर्यनमस्कार करून घ्यायचे. आता पुढे मी फक्त आकडे मोजेल. शेवटचा सूर्यनमस्कार आपण अगदी सावकाश करणार आहोत. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. आणि आता शेवटचा सूर्यनमस्कार. ओम भास्कराय नमो नमः. 1 श्वास भरून घ्या. 2 श्वास सोडून द्या. 3 श्वास भरून घ्या. 4 श्वास सोडत डावा पाय मागे. 5 श्वास भरून घ्यायचा आहे. 6 श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. साष्टांग नमस्कार. इथे 1 श्वास थांबूया. उत्तम श्वास भरून घ्या. संपूर्णपणे श्वास सोडून द्या. आणि 7 श्वास भरून घ्यायचा आहे. भुजंग. 8 श्वास सोडायचा आहे. पर्वत. 9 श्वास भरून घेत डावा पाय पुढे. 10 श्वास सोडायचा. 11 श्वास भरून घेत. 12 श्वास सोडायचा. मुखभोवती करून घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. थोडंसं कमरेतनं पुढे झुकायचं. नाकाने श्वास घ्यायचा. तोंडाने फुंकर मारायची आहे. फुंकर आपल्या पावलांपर्यंत जाण्याचा प्रयत्न. सावकाश कमरेतनं सरळ. बैठक स्थिती आणि त्याच्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्राम. बैठक स्थितीमध्ये या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्ये. आणि आता करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले आत शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर उचलून घ्या. दोन्ही हात आपले समोर असतील पायाच्या रेषेमध्ये. बरोबर. आणि आता हाताची मुठी वळवायची आहे आणि आपले हात आणि पाय एकत्रित सायकलिंग करूया. 7 ते 8 वेळेला आपल्याला सायकलिंग करायची आहे. हात आणि पाय बरोबर. आता रिवर्स सायकलिंग करून घेऊया. उलट सायकलिंग. छान. बरोबर.
कृती थांबवायची आहे. दोन्ही पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर, हात सुद्धा समोर आहेत वरती, आणि सावकाश हात आणि पाय नियंत्रित जमीन. विश्रांती. दोन्ही हातांमध्ये पायांमध्ये अंतर. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा हात वर घ्यायचा आहे, उजवा पाय वर घ्यायचा आहे. बरोबर. आणि आता डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, बरोबर सरळ. हा. आणि आता उजवा पाय खाली, डावा हात खाली. आणि आता डाव्या पायाचा उजव्या हाताने अंगठा पकडायचा प्रयत्न. असं थोडस आपण क्रॉस कनेक्शन करतोय. डायनॅमिक. 1 2 3 4 बरोबर, 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर असतील. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झालेला आहे. दोन्ही पाय जोडलेले आहे. आणि आता एक भरपूर श्वास घेऊन घ्या. श्वास सोडत सोडत दोन्ही हात जमिनीला घासत घासत शरीराच्या जवळ येतील. श्वास सोडत सोडत जमिनीला घासत घासत दोन्ही हात शरीराच्या जवळ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. विश्रांती. आणि आता करून घेऊया मत्स्यासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. शयन स्थितीमध्येच आता आपल्याला पद्मासन, अर्ध पद्मासन घालायचं आहे. शयन स्थितीमध्ये. बरोबर. हा, छान. ही स्थिती आपली पक्की झाली की आता आपले दोन्ही हातांची जी बोटं आहेत ती आपल्या कानाच्या शेजारी येतील. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने, छताच्या दिशेने असतील. आणि आपल्याला आपल्या हाताच्या आधाराने आपल्याला डोकं थोडस वर उचलायचंय आणि टाळूचा भाग जमिनीवर लावायचाय. पुन्हा एकदा दोन्ही हात मांड्यांवर येतील. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. प्रवाह हा पुन्हा एकदा रक्ताचा मेंदूच्या दिशेने होतोय त्याची जाणीव. पोटाची स्नायू स्थिती. 1 ते 2 श्वास इथे थांबूया. 1 2 3 4 5 4 3 2 उलट चालू. दोन्ही हात पुन्हा कानांच्या शेजारी. हाताच्या आधाराने डोकं वर उचलायचंय. सावकाश जमिनीवर येईल डोकं, पाठकणा. आणि एकेका पायाने पूर्णपणे पद्मासन जे घटतं ते सोडून द्यायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. डोळे बंद. दोन्ही हातापायांमध्ये अंतर. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधना. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे बंद. पाठकणावर सरळ. खांदे कोपरे शिथिल. 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर भरपूर श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर. छातीचं एक्सपान्शन. खांदे कानाच्या दिशेला. आणि संथ गतीने श्वास सोडून देताना पोट, छाती, खांदे पूर्ववत. कम्प्लीटली ब्रीथ आउट. दुसरा अंतर. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे.
संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, दोन्ही हात जोडून घ्यायचे. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटलेले आहेतच. करूया अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. बरोबर, डोळे बंद आहेतच. सावकाश उजवी नाकपुडी बंद. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरा आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं आपलं दुसरं आवर्तन. आता पुढची 3 आवर्तन ही आपण आपल्या मनाने सूचनेशिवाय करणार. आणि आवर्तन झाल्यावर हात पुन्हा गुडघ्यावर सुरुवात करायची आहे. आणि आता आपण करूया भ्रामरी प्राणायाम. आपले दोन्ही अंगठे जे आहेत हे कानाच्या आतमध्ये असतील. दोन्ही अंगठे कानाच्या आत. बरोबर. आणि आपलं पहिलं जे बोट आहे, डोळे बंद करायचे आहेत. आणि आपल्या बंद डोळ्यांवर पहिलं बोट असेल. नाकाच्या शेंड्यावर मधलं बोट असेल. आणि आपली करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे ते आपल्या ओठांवर असेल. आणि आपली करंगळी जी आहे ती आपल्या हनुवटीच्या इथे असेल. बरोबर. आणि आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेमध्ये.
पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना जो हलकासा स्पर्श झालाय त्याच्यामध्ये थोडासा दाब आणायचा आहे आणि तिथून जी प्राणस्पंदन निर्माण होत आहेत त्याकडे आपलं मन केंद्रित करून द्यायचं. डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि ह्या प्राणस्पंदनामधूनच पुन्हा एकदा आपण 3 आवर्तन भ्रामरीची करणार आहोत. एक खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. क्षण शांत. भ्रामरीची आपल्या डोक्यामध्ये आपल्या मेंदूमध्ये जी स्पंदने निर्माण झाली आहेत, व्हायब्रेशन निर्माण झाली आहेत, त्याचा मागोवा घेत घेत डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये पद्मासन अर्ध पद्मासन सोडून द्यायचं आहे आणि शवासनासाठी स्थिती न्यायची आहे. एका कुशीलावरून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. आपण आपलं संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीवरती विश्रांती स्थितीमध्ये सोडून दिलेलं आहे. आपल्या पाठकण्याला जमिनीचा स्पर्श झालेला आहे आणि आपल्याला तो खूप छान सुखावह वाटतं. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट एवढं अंतर आहे. टाचा आतल्या दिशेला आहे, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हातांमध्ये अंतर शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगकडे. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. 5 ते 6 दिवसाच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा आजपासून योग साधनेला सुरुवात केलेली आहे. आपण घरी आपापली साधना केली असेलच, पण आज आपण जी साधना केली त्याचा आपल्या शरीरावरती, शरीराच्या अवयवावरती जो काही ताण आलेला आहे तो आपण आता जाणीवपूर्वक शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जायची. माझ्या दोनही पायांची बोटं तळवा टाच, घोटा पोटऱ्या, गुडघा मांडी शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोनही हातांची बोटं तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले आहेत. याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या पाठकण्याकडे. माझा पाठीचा भाग जो जमिनीवर आहे त्या पाठकण्यामध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी जमिनीवर अलगदपणे पाहुरलेली आहे तीही अगदी शिथिल झालेली आहे. माझ्या कमरेचा भाग, माझ्या सीटचा भाग, तिथले सगळे स्नायू सांधे शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या पोटाच्या भागाकडे, छातीच्या भागाकडे आणि कंठाकडे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझ्या पोटाचा भाग, तिथले स्नायू, छातीचा बरगड्या, छातीचा भाग, छातीचा पिंजरा शिथिल झालेले आहे. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. माझे हनुवटी, माझे ओठ, माझे दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली माझी जीभ, माझे गाल, माझे कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ पापण्या, भुवया भूमध्य, आठी विरहित कपाळ शिथिल झालेला आहे. माझ्या डोक्याचा मागचा भाग जो जमिनीवर आहे, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहे. जाणीव श्वासाकडे. शांत लयबद्ध सुरू असलेला माझा श्वास
मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. मनातील विचारांची गती जशी कमी कमी होत जाते तसा आपला श्वासही मंद आणि लयबद्ध होत असतो. मंद आणि शांत आपला श्वास सुरू आहे. श्वास घेताना माझं पोट हलकस वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे याची जाणीव. श्वास सोडताना माझं पोट जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे याची जाणीव. मला खूप छान वाटतंय, मला खूप प्रसन्न वाटतंय. मनामध्ये एक आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती प्राप्त झालेली आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प, माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नियमित करणार आहे. मनोमन आपल्या देव्हाऱ्यामध्ये जे देव आहेत त्यांचं स्मरण, त्यांना वंदन. आपल्या आई वडिलांचं स्मरण, त्यांना वंदन. श्वासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घ्यायची. सावकाश डाव्या कुशीला वळायचं. डावा हात डोक्याखाली, उजवा हात आपल्या शरीरावर असेल आणि उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता अगदी सावकाश. दोन्ही हात गुडघ्यांवर, अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण समर्पित करत आहोत. उलट चाल श्वास भरून घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन, नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे हरी. धन्यवाद. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. मीटिंग एंड करू. काही अडचण नाही आहे. आवाज येतोय माझा? हा, काय आवाज येत माझा आवाज येतोय? मॅडम, आपण जी आसनं करतोय ना, मला त्याची नावं लक्षात राहत नाहीयेत. अच्छा, बरं. मग नावं पाहिजेत का? म्हणजे कुठल्या आसनाला नेमकं काय म्हणायचं हे थोडस माहिती तरी असावं ना. कमीत कमी आपण करतोय म्हणजे काय नेमकं करतोय हे तरी कळलं पाहिजे ना मला. ओके. मग आता काय करता येईल, तर तुम्हाला बोलता बोलता जर तुम्ही लिहून घेतलं ना, म्हणजे तुमच्या वहीवर किंवा त्याच्यावरती, तर एक तुम्ही तसं करू शकता. कारण की मी रॅन्डमली शिकवत जाते आसनं असं. आणि कधी कधी काय होतं मग मॅडम, कधी कधी तुमचा आवाज येतो, कधी येत नाही. नेटवर्क इश्यू असतो ना, मग त्या आसनाचं नाव राहून जातं माझ्याकडून. असं असं व्हायला लागलंय. ओके ओके, ठीक आहे.
मी तर देते तुम्हाला, म्हणजे आपण कुठली आसनं केली आहेत त्याची लिस्ट मी देते. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपला हा क्लास संपल्यानंतर तुम्हाला लिंक येईल याची, आपल्या वर्गाची, म्हणजे जे आपले वर्ग झालेले आहेत ना त्याची. तर हा हे हा तुम्ही ते पण बघू शकता आणि त्याच्यामधून पण तुम्ही नोट डाऊन करू शकता की आपण कुठली हा कुठली आसनं केलेली आहेत आणि कुठल्या आसनं, म्हणजे कुठल्या आजारावर कोणतं आसन आहे हे सुद्धा मी बोलता बोलता बोलून गेले. ते मग तुम्ही एका तुमचं छोटंसं नोट करून ठेवू शकता. हा, ठीक आहे, चालेल चालेल. आणि मी हो तुम्हाला जी आपण बेसिक आसनं शिकलोय त्याची मी देईन नावं. हो, चालेल. चालेल, चला धन्यवाद. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. थँक्यू. मीटिंग एंड करते.